अगं कावेरी, किती सुंदर रांगोळी काढली आहेस. खूप छान वळण आहे तुझ्या हाताला. अरे असं पकड, असं पकड. राज, थोडस तिरकं वाटतंय इथे. आदित्य हा हे बघ, इथे ठेव. पुढे फ्रंटल कर. तुझ्या उजवीकडे घे जरा. अरे वा, काय सुंदर केलंय तुम्ही. किती कमी वेळात केलं. ह, आता वाटलं की घरात बाप्पा बसले. खूप सुंदर दिसतंय सगळं. खरंच राज, तू आलास ना आणि बघ कसं एकदम चैतन्य आलं सगळ्यात. किती उत्साहाने सगळं करतोस तू दरवर्षी. मला वाटत होतं यावर्षी खंड पडतोय की काय. नाही, या वर्षी नाही, पण इथून पुढे खंड पडूच शकतो. नाही म्हणजे हे राजवर्धनच म्हणालेत ना की ते कधी लग्नच करणार नाहीयेत म्हणून. त्यामुळे मोहिते घराण्याचा वारस तुम्हाला माझ्या मुलीकडूनच मिळणार आहे. त्यामुळे आदित्य काय किंवा त्यांचा मुलगा काय, इथून पुढे गणपती बाप्पाची पूजा त्यांच्याकडूनच केली जाईल ना काय. क्लिअर सांगते हा, मी आपलं सहजच बोलून गेले. माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. अगदी सहज बोलून गेले मी. सुवर्णताई, सहज म्हणता म्हणता तुम्ही खूप काही बोलून जाता. अहो नाही उभा. असो. काय ग मम्मा? काही काय बोलतेस तू? बघितलंस ना, तुझ्यामुळे परत सगळं विस्कटलं. अगं बच्चा, बस सानिया, घरी गणपती बसले, पूजा आहे. मला उगीच वादविवाद नकोय. अहो पण मम्मा. चला आदित्य. आवरायला घ्या तुम्ही हे सगळं. मी मोदक बनवायला घेते. मॅडम, मी येऊ का तुमच्या मदतीला मोदक बनवण्यासाठी? तुला येतात बनवता? हो, येतात ना. मी ना तांदळाचं पीठ अगदी मोजून ठेवलंय. उकड काढायला घेशील? मी आलेच.
राज, कळलं? म्हणून मी या घरात येत नाही, म्हणून या घरात मला राहायचं नसतं. आणि आजही तू त्यांचीच बाजू घेशील. मी घेतली का बाजू त्यांची? मी काही बोलले का? तेच तर म्हणतोय. तू बोलायला हवं होतंस, पण नाही. तू नेहमी सारखी गप्प बसलीस. काय चुकीचं बोलल्या त्या? मला सांग राज, माहेरच्या चहासाठी कोण, हा प्रश्न आहेच ना. म्हणजे आजवर तू हे सगळं पाहत होतास, उद्या कोण पाहणार आहे? तुला लग्न करायचं नाहीये, तुला कुठल्याही नात्यात अडकून राहायचं नाहीये, तुला माहेरच्या चहासाठी काम करायचं नाहीये, आणि हा व्यवसाय दुसऱ्या कोणाकडे गेलेलाही तुला नकोय. मग माहेरच्या चहासाठी कोण, हा प्रश्न भविष्यात निर्माण होणारच आहे ना. मी किती कष्टाने हे सगळं उभं केलंय राज. म्हणजे मी काही आयुष्यभर नाही ना पुरली आहे त्यासाठी. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माहेरच्या चहासाठी काम करत राहीन. पण मी गेल्यावर आई, राज, अरे कोणी अमरपट्टा घेऊन नसतं ना आलेलं. ही परिस्थिती आज ना उद्या येणारच आहे. मी गेल्यानंतर माहेरच्या चहा सांभाळणारं कोणीतरी असायला नको का रे? आणि यांच्यापैकी कोणाकडे जर तो माहेरचा चहा द्यायचा नसेल, तर उद्या हा व्यवसाय कोणाकडे द्यायचा हे तुला ठरवावं लागेल राज. मला माहितीये बाळा, आता हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, पण या सानियाची आई काहीतरी मूर्खासारखं बडबडून गेली म्हणून का होईना आज आपल्यात हा विषय तर निघाला. राज, मला मी काय बोलते त्याचा विचार कर. मीही मदत करते तुला. हो, बसा ना. कसं करतात हे दाखवू का तुम्हाला? तेल घ्या थोडंसं हाताला. हा हा, दोन्ही हाताला लावा. बोट पण. आता फक्त याची अशी अंगठ्यांनी वाटी करायची. हळूहळू हळूहळू त्याचं पीठ पुढे पुढे सरकवायचं. हे बघ, हे ना गोल वाटी. हा, असं असं पातळ झाली पाहिजे कडा, जास्त पातळ नाही.
मला जमतच नाहीये. अहो जमेल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. असं नाही ग कावेरी, मोहित्यांच्या घरच्या सुनेला मोदक सुद्धा बनवता येत नाही असं म्हणायला नको ना लोकांनी, म्हणून थोडस टेन्शन आलं. अरे वा, तुम्ही दोघी ती मोदक वळायला पण घेतलेत का? हो झालेत, आता फक्त उकड आली की झालं. हा मग मी लावते. हा मॅडम, सर चिडलेत का हो खूप? हो. पण सांगू का, घरी बाप्पा बसलेत, फार काय राग धरून नाही ठेवणार तो. बाप्पामुळे का होईना पण त्यांचा राग जाऊ दे. झाले बाबा एकदाचे पूर्ण. काकी कसे झाले? अरे वा, खूप सुंदर आहेत. तू केलेस? हो. खरंच खूप छान झालेत. मला नाही जमले मॅडम या वेळेला, म्हणजे लहानपणी आई बरोबर बनवायचे मोदक. आता सवय मोडली ना माझी, त्यामुळे फसले. काही नाही ग कावेरी, अजिबात काळजी करू नको, जमतील तुलाही. मला तरी कुठे जमत होते आधी, पण माझी मम्मा मला प्रत्येक संकष्टीला मोदक बनवायला लावायची आणि म्हणायची, तुला काही जमलं नाही ना सानिया तरी चालेल, पण बाप्पासाठी उकडीचे मोदक तुला जमायलाच हवेत. सानिया, जरा गुरुजींना काय हवं नको बघतेस का? हो बघ आलेच. कावेरी, कोणाला काय कितपत येतं हे चांगलंच कळतं हं मला. म्हणजे हे छान झालेले मोदक तू केलेस ना, तर सानेला कुठे जमणार आहे एवढं? सॉरी मॅडम, मी खोटं बोलले, कारण ते माहितीये मला, स्वतःचं कौतुक करून घेण्यापेक्षा दुसऱ्याचं मन जपायला आवडतं ना तुला. आणि म्हणूनच तू खूप आवडतेस मला, माझी कावेरी. राज, अरे ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा संकीर्णनागाश्वपतरणं सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः आचम्य। ओम केशवाय नमः। तीनदा पाणी प्यायचं, चौथ्या वेळेला तामानात पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः।
माझा राजवर्धन पुन्हा एकदा घरी येऊ दे, आणि एकटाच नाही, येताना बरोबर सूनही घेऊन येऊ दे. बाप्पा, ह्या घरात कायम सुखशांती नांदू दे. करून घ्या विघ्नहर्त्याची पाहिजे तेवढी पूजा, पण मी निर्माण केलेल्या विघ्नातून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाहीये.